श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे स्वामीशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा. स्वामीची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असेल तरी स्वामीच्या सेवेने त्या काट्याचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. तुम्ही यावर सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. नाम घेतले की संकटे येणार नाहीत, पैशाचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. सोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्यासोबत स्वामी होते, स्वामी आहेत आणि आयुष्यात स्वामी कायम सोबत राहणार हे खूप महत्त्वाचे आहे. कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहात का नाही. खरंच स्वामी महाराज अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. मातेची माया, पिताची छाया, तुम बिन स्वामी मी पारतो कुणाला. आधार जीवाचा स्वामी नाम. काय स्वामी लीला करणार आहे हेच समजत नाही लवकर, पण योग्य वेळ आली ना की स्वामी सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करतात. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय असतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच आपला परिचय देतील. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणात जळून खाक होते. तुम्ही यावर सहमत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या स्वतःच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला जे करायला आवडते ते करत राहिले पाहिजे. आपण दररोज असे काहीतरी केले पाहिजे की आपण आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे. आपण सकारात्मक आणि चांगल्या मनाच्या मित्रांशी जोडलेले आहोत का हे पाहिले पाहिजे. आपण आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक आहोत का. आपण आपला मोकळा वेळ योग्य प्रकारे वापरत आहोत का. हा प्रकार आपल्याला भाग पाडतो आणि इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास देखील करतो. हे आर्थिक स्थिती आणि आनंद निश्चित करू शकते. आपण नेहमी अशा लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांच्याकडे मोठी ध्येय आणि जीवनमूल्य आहेत, कारण असे लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात, आपल्याला यशात कायम असतात आणि नेहमी असण्याचा सल्ला देतात. मी कोण आहे आणि मी माझ्या जीवनात कुठे आहे आणि कसा आहे हे प्रश्न आपण स्वतःला विचारत राहिले पाहिजे. दुसऱ्या मार्गाने आपण हे स्पष्ट केले पाहिजे की ते साध्य करण्यासाठी आपण एक कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. आपण सकारात्मक आणि आशावादी वृत्ती ठेवली पाहिजे. आणि पाचवा मार्ग, आपण आपल्या ध्येयाकडे पूर्णपणे समर्पित असले पाहिजे. आपण नेहमी स्वतःबद्दल सकारात्मक असले पाहिजे. नवीन गोष्टी केल्या पाहिजे. एकांतातही आपण स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू नये, कारण बोललेल्या शब्दामध्ये उत्साहासारखी मोठी शक्ती असते आणि आशेने भरलेली असते. एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. त्याचप्रमाणे नकारात्मक शब्द एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. नवीन शिकण्यासाठी आपण कधीच मोठे नसतो. यशस्वी होण्यासाठी आपल्याला एक गोष्टीची गरज असते, दृढ निश्चय, योग्य शिक्षण नव्हे. माणसाचा हेतू पक्का असेल तर तो स्वतःचा मार्ग काढतो. आपण स्वतःला रोज आठवण करून देत राहायला हवं की आपली उपलब्धी काय आहे. आपण चांगले आहोत, मग आपली ध्येय काय आहे आणि ती आपण कशी पूर्ण करणार आहोत. आपण एकाग्र आणि सकारात्मक राहिलो तर आजूबाजूच्या लोकांना आपल्याबरोबर काम करणे महत्त्वाचे आणि चांगले वाटू लागते. ते आपल्यासाठी अधिक चांगले
करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली यशस्वी होण्याची शक्यता अधिक जलद वाढते. नेहमी लक्षात ठेवा, आवाज आणि अपमानास्पद शब्दाचे वापर करू नये. असे केल्याने आपण एक कमकुवत आणि कमी आत्मविश्वासी असलेली व्यक्ती असल्याचे दिसून येते. आपण स्वतःसाठी काय करतो यावर आपले यश ठरत नाही, तर आपण इतरांसाठी काय करतो यावर सर्व अवलंबून असते. प्रेरणा देण्यासाठी आपण काय करतो? सगळे काम आपण स्वतः करण्याची गरज नाही. आपण फक्त आवश्यक तेच केले पाहिजे. बाकी कामाचे वाटप योग्य लोकांपर्यंत केले पाहिजे. असे केल्याने समोरच्या व्यक्तीलाही महत्त्वाचे वाटते आणि आपले कामही सोपे होते. आणि चांगले केले की आपण नेहमीच जिंकणार आहोत. कारण जो जिंकण्याचा विचार करतो आणि विश्वास ठेवतो तो जिंकतो. जिंकण्याचा हा नियम आहे आणि तो असाच चालतो. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. स्वामी आज तुला म्हणतायत, प्रिय बाळांनो, तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे. पुढील काही मिनिटे महत्त्वाची आहे. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. तुझी इच्छा अपूर्ण राहिली आहे हे मला माहीत आहे. तू निराश आहे हेही मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस कायम राहणार नाही. आता सर्व काही बदलणार आहे. तुझे चांगले दिवस येणार आहे. तुझा माझ्यावर घट्ट विश्वास असू दे. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. स्वामी म्हणतात, हरकत नाही. तुम्ही किती वाईट वेळेतून गेले आहात. तुम्ही किती दुःखाला, संकटांना तोंड दिले आहे. मला माहीत आहे तुम्ही एकट्यात किती वेळा रडला आहात, हेही मला माहीत आहे. तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस आणि तुमच्या कष्टाला आता मार्ग मिळणार आहे. स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ कायम माझ्यासोबत आहे. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहे किंवा पुढे काय करायचे हे त्यांना माहीत नसते. पण आपण जेव्हा हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. त्यासाठी आपल्या स्वामीवर दृढ विश्वास असायला हवा. नामाला पूज्य म्हणून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातले स्वामी साक्षात रूपाने प्रकटतात. हवे तर म्हणा पुनर्जन्म, ज्यात आपल्याला पुन्हाईमुळे स्वामीने त्यांचे नाम घेण्याची, त्यांची सेवा करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येत नाही, त्यामुळे या संधीचे सोने केले पाहिजे. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल. आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार आहे. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि पैशावरून ठरत नसतो, तर तो विचारावरून ठरत असतो. स्वामी म्हणतात, मनुष्य म्हणून तू परिपक्व झाला आहेस. असा मी केव्हा म्हणे, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मनातून शब्द काढशील. समोरच्याचे मन दुखत नाही ना याची तर काळजी घेशील, पण तुझे शब्द उघड जात नाही ना याची पण काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमत नाही अशांसमोर उगाच वायफळ बोलणे सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे. नक्कीच तुझं नशीब बदलेल. आयुष्यातले दुःख, यातना कमी होतील. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी माऊली असे टाईप करा. मातीमध्ये पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते, हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसते. म्हणून लहान लोकांना लहान समजण्याची चूक करू नये. कधीही अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देऊ नका, आणि जो तुमच्यावरती नेहमी हक्क गाजवत राहतो, तुम्हाला कमी लेखतो, त्यासमोर कधी निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर नेहमी हक्क गाजवत राहणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. माझ्या बाळा, समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात
तू कधी अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हे कधी विसरू नकोस. आपण आपल्या मुलांसमोर चांगले वागले पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. कारण लहान मुलाला स्वतःच्या पालकांची वागणूक जास्त आवडते. पालकांची वागणूक हा एक आदर्श सण म्हणून तो अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जे मिळवायचे आहे ते मिळवण्याची इच्छा बाळगणे. यशस्वी माणसे त्यांना काय मिळवायचे आहे हे विचारण्याच्या त्यांच्या कलेने सर्व काही साध्य करतात. योग्य मार्गाने प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला हवे असलेले उत्तर मिळावे, ही एक मोठी कला आहे, जी यशाची इच्छा करण्याची कला आहे. जे करतात त्या प्रत्येकाच्या आत असले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यात नेतृत्व गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगला नेता होण्यासाठी आपण सुरुवातीची पहिली सवय अंगीकारली पाहिजे. आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी सवय, आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि आपली महत्त्वाची सवय म्हणजे स्वतःवर आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या क्षमतावर विश्वास ठेवणे. तिसरा नियम, नेहमी बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकीचे म्हणण्याचे धाडस दाखवले पाहिजे. चौथी सवय, जेव्हा आपल्याला कळते की आपण चूक आहोत तेव्हा आपण आपली चूक ताबडतोब मान्य केली पाहिजे. पाचवी सवय, आपण नेहमी काम करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यावा. मन हे खूप अनमोल आहे. आपण त्याची काळजी कशी घ्यावी? जे लोक दहशत, द्वेष आणि नकारात्मक गोष्टी पसरवतात त्यांच्यापासून दूर राहा. आणि ज्यांचे ध्येय मोठे आणि सकारात्मक विचार आहेत अशा लोकांसोबत राहा. आपण जबाबदारीपासून कधीही पळ काढू नये, कारण जबाबदारीच आपल्याला मजबूत आणि अनुभवी व्यक्ती बनवते. आपण आपल्या कामासाठी सल्ला अशा लोकांकडून घेतला पाहिजे जे त्या कामात आधीच यशस्वी झाले आहेत आणि त्या क्षेत्रातील जाणकार आहेत. अशा लोकांकडून नाही जे लोकांना मदत करण्यात अयशस्वी आहेत. आपण त्या कार्याकडे पसरत राहतो. आपण नेहमी आपल्या भूतकाळाबद्दल चांगले बोलले पाहिजे. जर आपण एखाद्याबद्दल चांगले बोलू शकत नसाल तर आपण गप्प बसले पाहिजे. आपल्याला मिळेल त्यापेक्षा जास्त देण्यास आपण तयार असले पाहिजे. आपल्याला जसे वागायचे आहे तसे आपण इतरांशी वागले पाहिजे. आपण लोकांकडून कशाची अपेक्षा न ठेवता मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या वैश्विक शक्तीचा उपयोग केला पाहिजे. आपण त्याचे आभार मानले पाहिजे. आम्हाला मदत करण्यास सक्षम केले. असे केल्याने आम्हाला आमच्या कामाबद्दल आनंद आणि उत्साह वाटतो. लोकांना भेटवस्तू देण्याची कला आम्हाला अवगत असली पाहिजे. योग्य मार्गाने भेटवस्तू देऊन आपण कोणाचेही मन जिंकू शकतो. ते देण्याचे काही मार्ग आहेत, त्याबद्दल माहिती असले पाहिजे. फुलांचे गुच्छ, महागड्या वस्तू, फळांनी भरलेली टोपली यासारख्या भेटवस्तूपेक्षाही एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला हृदयाला स्पर्श करत असतात. हृदयाला स्पर्श करत असेल तर ती आपल्याला प्रिय व्यक्तींना भेटणे यासारख्या अमूर्त भेटवस्तू आहेत. काही वेळ भेट देणे, एक आजारी मित्र त्याच्या घरी त्याच्या तब्येतीला विचारणे, ज्यांनी आपल्याला मदत केली इत्यादी लोकांचे जाहीर आभार मानणे आपले कर्तव्य आहे. आपण प्राण्याकडे लक्ष दिले पाहिजे. दुपारची किंमत अनमोल ठरते. आपण आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्या कल्पना, चांगल्या सूचना आणि बुद्धिमत्तेचे कौतुक केले पाहिजे. त्यांना कामाशी संबंधित विषयावर निर्णय घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. असे केल्याने आपण त्यांचे मनोबल वाढवतो आणि त्यांना स्वतःला महत्त्वाचे वाटते. इतरांच्या मनाला आणि आत्म्याला योग्य पोषण देऊन आपण आपला सकारात्मक प्रभाव सहजपणे इतरांवर पाडू शकतो आणि आपण हे त्यांच्या सौंदर्य, कपडे, यश, घरातील सामान इत्यादींचे खरोखर कौतुक करू शकतो. कुटुंबाबद्दल बोलून घर करू शकतो. चांगल्या माणसांची परीक्षा कधी घेऊ नका, कारण हे पाहण्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाही, परंतु निष्ठून तुमच्या आयुष्यातून निघून जातात. माझ्या बाळा, जीवनाला कंटाळला असशील तर या 3 ठिकाणी जाऊन नक्कीच भेट दे. प्रथम रुग्णालय. रुग्णालयात गेल्यावर तुला नक्कीच लक्षात येईल की तुम्हाला मिळालेले चांगले आरोग्य इतकी सुंदर काहीच नाही. दुसरे तुरुंग. एकदा तुरुंगात जाऊन बघा.
तुम्हाला लक्षात येईल की स्वातंत्र्य ही जगात सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. तिसरा, स्मशानभूमी. स्मशानभूमीत गेल्यावर तुम्हाला जीवनाचे मोल लक्षात येईल. आज इथे आपण चालत आलेलो असतो आणि उद्या कोणतरी आपल्याला खांद्यावर घेऊन येईल. आपण या जगात काही घेऊन येत नाही. आपण जातानाही सोबत काही घेऊन जात नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा, देवप्राप्ती कृतज्ञ भाव ठेवा, त्याचे आभार माना. कर्माचे चटके कमी बसावे म्हणून नेहमी सत्कर्म करून स्वामी नाम घ्यावा. जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपली प्रार्थना निश्चितच इतरांसाठी मदत म्हणून कार्य करते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि ही समज लक्षात ठेवून जर कोणी दुःखी व पीडित असेल तर त्याचे दुःख संकट दूर व्हावे यासाठी आपल्याला स्वामीकडे सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो ही प्रार्थना करायची आहे. त्यांचे दुःख दूर होऊन त्या समाधान, आरोग्य, ऐश्वर, यश लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे. जे मला ओळखतात ते माझ्यावर कधीच शंका घेत नाही आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखले नाही. ज्या अनुभवाने तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य व आत्मविश्वास वाढवतो. उपवास नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्प करावा. नीती किती चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नीती ओळखून आपल्याला फळ देतात. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, याला जगणं म्हणायचं. आपल्याला ही 5 वाक्य नेहमी बोलली पाहिजे. पहिलं, माझा देव सर्व समर्थ आहे. दुसरं, माझा देव अत्यंत प्रेमळ आहे. तिसरं, माझा देव अत्यंत कृपाळू व क्षमाशील आहे. चौथं, माझ्या देवाकडे अकारण कारुण्य आहे. 5वं, माझा देव माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभाच आहे व नक्कीच उभा असणारच आहे. हा संदेश इथेच समाप्त होतो. हा संदेश पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. स्वामी तुम्हाला नेहमी सुखी ठेवू दे ही मी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ.